बघू शकता काय मस्त पनीर पकोडा तयार झालेला आहे। तर आपण आज पनीर पकोडा रेसिपी बघणार आहे। नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। काय सुंदर पनीर पकोडा बघा, बघता क्षणी तोंडाला आले ना पाणी। तर चला मग आपण रेसिपी बघूया। इथं बघा मी पनीर घेतलेला आहे, 1 पाव पनीर घेतलेला आहे। आता 1 ते 1.5 चम्मच मी काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहे। थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे। थोडंसं मीठ टाकून आता आपल्याला लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ लावून आपल्याला पनीर ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया पनीर पकोडा बनवण्याकरता। तर बघा इथं मी एक भांडं घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। अगदी अर्धी वाटीला कमी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटीलाही कमी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तर नक्की तुम्ही या प्रकारे बनवून बघा। थोडीशी आता अर्धा चम्मच हळद पावडर घातली, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली, थोडंसं धना जिरा पावडर टाकली, थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि त्यानंतर आता आपण हे मिक्स करून घेणार आहे आणि चवीनुसार आता मीठसुद्धा आपण टाकणार आहे। तर बघा आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि तुम्ही यानुसार नक्की पनीर पकोडा बनवून बघा। अगदी इतका सुंदर होतो, कुरकुरीत क्रिस्पी आणि खूप छान होतो। खायला पण वेगळं काहीतरी नवीन चव मुलांना मिळते। तर बघा आता कोथिंबीर टाकून घेतली। आता पाणी घेतलेलं आहे बघा मी आणि पाणी टाकून थोडं थोडं आता मी मिक्स करून घेत आहे पीठ। खूप पातळ पण हे पीठ आपल्याला भिजवायचं नाही आणि खूप घट्ट पण ठेवायचं नाही। तर बघा पातळ झालं तर मग पनीरला पीठ व्यवस्थित लागणार नाही आणि खूप घट्ट झालं तर खूप असं जाड असं त्याला वरती खूपच असं जाड बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर आपलं लागल। तर मध्यम आपल्याला ठेवायचं आहे हे बॅटर। तर आता बघा मी हलवून घेत आहे एकसारखं आणि खरंच खूप एखाद्या वेळेस मुलांना काहीतरी खावंसं वाटलं तर संध्याकाळच्या वेळेस वगैरे तर तुम्ही सकाळी नाश्त्याला पण पोह्यांसोबत वगैरे करू शकतात किंवा मग संध्याकाळी तुम्ही चहासोबत वगैरे तुम्ही घेऊ शकतात। आता बघा इथं पीठ मळून झालेलं आहे। आपलं पनीर पण छान मस्त मिरची पावडर, मीठ, हळदमध्ये आता छान आपण लावून घेतलेलं आहे। आता बघा असं आपण पनीर लांब आकारामध्ये असं कट केलेलं आहे आणि पिठामध्ये भिजवून आपल्याला कढईमध्ये आपण तेल तापवायला ठेवलं होतं। तेल तापल्यानंतर सोडून घ्यायचे आहे बघा पनीर पकोडे आणि खूप सुंदर होतात, खायला तर अप्रतिम लागतात। आणि तुम्ही यासोबत हिरवी चटणी पण बनवू शकतात। थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, 1 आल्याचा तुकडा आणि मीठ, तुम्ही या प्रकारेही हिरवी चटणी बनवू शकतात किंवा तुम्ही टोमॅटो केचप सोबत सुद्धा खाऊ शकतात। खूप सुंदर लागतात। आता हे पकोडे बघा मी टाकून घेतलेले आहे आणि छान हे होऊ द्यायचे बघा। आता मस्त तळून होत आहे बघा। आता मी परतवून घेणार आहे हे पकोडे। खूप सुंदर होतात, अगदी खायला अप्रतिम चवीचे लागतात। तर तुम्ही पण नक्की बनवून बघा पकोडे आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। जर तुम्हाला पनीर पकोडा रेसिपी खरोखर आवडली असेल तर मोठ्या मनाने एक लाईक मात्र करायला विसरू नका। तर बघा आता आपण चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे झाऱ्यामध्ये आणि आता छान असं तेल पूर्ण नितरू द्यायचं आहे आपल्याला आणि खूप सुंदर लागतात। तर नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून बघा पनीर पकोडा आणि खूप सुंदर होतात। तर चला मग आता आपण खाण्यासाठी तयार आहोत। तर बघा इथं पनीर पकोडा तयार आहे। मिरच्या पण मी तळून घेतलेल्या आहे, तुम्ही मिरचीसोबत सुद्धा खाऊ शकतात। तर रेसिपी आवडली तर सोनाज रेसिपीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम, सपोर्ट असाच नेहमी राहू द्या। तर मैत्रिणींनो आणि दादांनो रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा। आवडल्यास मात्र लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। काय सुंदर पनीर पकोडा रेसिपी तयार झालेली आहे डिश आणि नक्कीच चहासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात। आवडल्यास नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।